आनंद खरा आनंद आहे. भोग प्रधान देश आहे, श्रीमंत देश आहे, पण त्यांना कळालं याच्यात समाधान भोगे रोगे जोडून या दिले. अरे कमवायला काही मर्यादा आहे ना, कामापुरतं कमावलं बस झालं. इकडे वळत जा, पोराकडं स्वाधीन करीत जा, खरं कळून घेत जा. ते इकडे यायला लागले. त्यांना कळालं की परमेश्वर कुठे आहे. पहिल्यांदा ते फार झालं, एखादा त्याच्यातला शहाणा असला तर एखादा देवळ बांधलं, दिस टेम्पल हिअर गॉड. आता त्यांना कळालं हिअर गॉड, हिअर गॉड नॉट बट ऑल गॉड. हे जर कुठं कळालं असेल, हे तिसरा डोळा कुठं उघडला असेल, ओपनिंग ऑफ दी थर्ड आय, तो आमच्या देशात उघडला जातो. इथं ऋषी मुनीकडून उघडला जातो, साधू संतांकडून. ज्याचे उघडले नाही त्याला नेहमी नेहमी सांगतात आता उघडी, आता उघड. नाही हे राहिलं ना, चिंतला चिंत आता उघडी. हो, बाहेरच्या लोकांचे डोळे उघडायला लागलेत, आपले अजून उघडणं. मला परवाला एक भेटला, तुकारामाची लय गरिबी होती म्हणे. तुकारामाची मॅल ग्रँडफादर एक काय तू तुकारामाचा. अरे कसं बोलाव काय, तुकाराम महाराजांची गरिबी होती, स्वीकार होता. एवढ्या गरिबीत परमार्थ करता येतो हे कोणी दाखवून दिलं? तुकाराम महाराज. खूप श्रीमंतीत परमार्थ करता येतो हे कोणी दाखवून दिलं? नाथ महाराज. आणि किती लोकांना जरी आपल्या धिक्कार केला, नीट आपलं जीवन जगू दिलं नाही, तरी परमार्थ करता येतो हे चार भावंडानं दाखवून दिलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम. चार भावंडाची फजिती केली लोकांना. त्यांचं वर्णन जर आपण ऐकलं तर सांगणारा जर असं पाषाण हृदय जरी असला तर त्याला सांगवलं जात नाही, कारण कंठी प्रेम. एवढा त्रास दिला लोकांना. अशा स्थितीतही लोकांना दोष दिला नाही. उलट लोकांमध्ये जो सिरियस केसेस हे व्हायला गेला तिकडं लक्ष. जे खळाची हे संत आहेत, संत हृदय आहेत, हे दाखवून दिलं. मग त्यांनी गरिबी श्रीमंतीचा स्वीकार केला का गरीब श्रीमंत आहे? पाश्चात्य लोकांचे काय विचार आहे पहा साधू संतांविषयी. ते म्हणतात या लोकांना कळाले नाही संत कसे आहेत, ते सांगायला लागलेत आपल्याला. ते म्हणतात तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबा राया पुअर मॅन का. पुअर म्हणजे गरीब मॅन. आपण म्हणतो फार गरीब होते, पुअर मॅन आहे का ते? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांच्याकडे आले तर ते म्हणे महाराज काय देऊ आपल्याला. ते म्हणे राजा तू अजून भ्रमातच आहेस, तुम्हाला काय गरीब समजतो काय. पाश्चात्य लोक त्यांच्याविषयी म्हणायला लागले तुकाराम महाराज कसे आहेत, पुअर मॅन. कसे आहेत? कसे आहेत सर? रिच मॅन. पुअर मॅन नाही, रिच. नुसते रिच मॅन नाही, ते व्हेरी व्हेरी रिच मॅन. अफाट संपत्ती आहे तुकोबारायाची, अफाट धन आहे. ते शिवाजी महाराजाला सांगायला लागले तुकोबाराया अरे शिवबा तुला मी गरीब वाटतो खरे, अरे मी द्यायला आलो. रस्ता हुकलेल्या लोकाला रस्त्यावर आणायला आलो. डोळे झाकलेल्या लोकाला डोळे उघडे करा हे सांगायला आलो. खरं काय हे उघड्या डोळ्यानं पहा हे सांगायला आलो तुकोबा. मग तुकोबाराया कसे आहेत? व्हेरी व्हेरी रिच मॅन, फार श्रीमंत आहेत. साधू संत सारखी श्रीमंती कोणाचीच नाही. ते असं देतात आपल्याला, अरे व्याह्यानं जावयानं पाहुण्यानं रावळ्यानं दिलेलं तुम्ही कमवलेलं याला चोराची भीती आहे. कमवायच्या आधी धाक, कमवल्यानंतर सांभाळायचा, जास्त झालं तर ईडीचा. तुम्हालाही माहितीये का कशाचा धाक? धाकच. आणि आपण त्याच्या आधी जायला आलो जातो का? राहतो. सगळा धाकच. पण संत असं देतात ते सरतच नाही, त्याला कोणी हात लावित खायो न खर्च. पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 पायो
पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो खायो न खर्चत चोर न लूटत 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 दिन दिन बढ़त ही जायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी